अलकाताई जेव्हा त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्या अक्षरशः स्तब्ध झाल्या. समोर त्यांचा मुलगा आकाश, सून सुरभी आणि नातू पिंकू सगळे मिळून त्यांना वृद्धाश्रमात घेऊन जाण्याच्या तयारीत होते. सुरभी घाईघाईने नाश्ता करत होती. आकाशने घड्याळाकडे पाहिलं आणि म्हणाला, आई लवकर तयार हो. मी मॅनेजरला सांगितले की आपण 10 वाजता पोहोचणार आहोत. अलकाताईंचं मन भरून आलं होतं. घरातल्या प्रत्येक कोपऱ्याकडे, प्रत्येक वस्तूकडे त्या भरल्या डोळ्यांनी पाहत होत्या. सगळं मागं सुटून चाललं होतं. छातीवर एखादा मोठा दगड ठेवावा तसं त्यांना वाटत होतं. तरीही त्या हतबलपणे तयार झाल्या आणि सर्वांबरोबर गाडीत जाऊन बसल्या. गाडी वृद्धाश्रमाच्या दिशेनं निघाली. गाडीत शांतता पसरली होती, पण अलकाताईंच्या मनात वादळ उठलं होतं. वृद्धाश्रमात पोहोचल्यावर त्याने गाडीतून हळूच पाय बाहेर ठेवले आणि समोरचं दृश्य पाहून पुन्हा एकदा काळजावर घाव बसला. मुलगा आणि सून त्यांना आत नेऊन कुणाला तरी भेट करून देत होते. त्या व्यक्तीला पाहता क्षणी अलकाताई पुन्हा एकदा स्तब्ध झाल्या. अलकाताई आपल्या खोलीत एकट्या बसून टीव्हीवर प्रवचन ऐकत होत्या. अचानक त्यांच्या नाकात एक जळका वास येऊ लागला. त्यांनी कपाळावर आट्या घातल्या आणि आवाज दिला, सुरभी, अगं सुरभी. पण काहीच उत्तर आलं नाही. प्रत्येक क्षणागणिक तो वास अधिक तीव्र होत गेला. तेव्हा त्यांनी थोड्या मोठ्या आवाजात विचारलं, अगं सुनबाई, कुठे आहेस ग? तरीही उत्तर काहीच मिळालं नाही. अलकाताई अस्वस्थ झाल्या. त्या उठल्या आणि त्या वासाचा मागोवा घेत स्वयंपाकघरात गेल्या आणि तिथलं दृश्य पाहून त्या अक्षरशः हादरल्या. सगळं दूध उथू गेलं होतं. गॅस भकाभका जळत होता. पातेल्यातलं दूध जळून राख झालं होतं. स्वयंपाकघरभर धुराचे लोट भरून राहिले होते. अलकाताईंनी पटकन गॅस बंद केला आणि जोरात ओरडल्या, हे देवा, सुरभी, हे काय केलंस? गॅसवर दूध ठेवून कुठे गेलीस ग? बडबडतच त्या सरळ सुरभीच्या खोलीकडे वळल्या. दरवाजा उघडला आणि त्यांना जे चित्र दिसलं ते पाहून त्या घाबरून गेल्या. सुरभी फरशीवर बसलेली होती. दोन्हीही गुडघ्यांवर डोकं टेकलेलं, डोळे लाल आणि डोळ्यातून पाणी उगळत होतं. अलकाताई तिच्या जवळ गेल्या. काय झालं बाळा? अशी रडतेस का ग? सुरभी काहीच बोलली नाही. अलकाताई तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या, बाळा, ही काय अवस्था करून घेतलीस? काय झाले? मला सांग ना. मन घाबरून जातंय. असं काय झालंय? ते ऐकताच सुरभीचं संयमाचं बंधन सुटल्यासारखं झालं. ती अलकाताईंच्या गळ्यात पडून भरभरून रडू लागली. खरं तर गोष्ट अशी होती, सुमारे अर्धा तास आधी नाश्ता आटपून सुरभीने आपल्या खोलीत पाऊल ठेवलं तेव्हाच तिचा फोन जोरात वाजू लागला. कोणाचा असेल म्हणून तिनं पाहिलं. रमा काकू, माहेरी शेजारी राहणाऱ्या. पण रमा काकूंचा फोन तेव्हाच येई जेव्हा काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असेल. त्यांचं नाव स्क्रीनवर पाहताच सुरभीच्या कपाळावर आठ्या पडल्या. आज रमा काकूंना माझी आठवण का झाली? तिने खोल श्वास घेतला आणि कॉल उचलला. हॅलो, नमस्कार काकू, कशा आहात तुम्ही? पलीकडून एक उदास स्वर ऐकू आला. नमस्कार सुरभी, मी बरी आहे, पण तुला काहीतरी सांगायचं आहे. त्यांच्या आवाजात काहीतरी विचित्र उदासी होती. सुरभीचं काळीज धडधडू लागलं. काय झालं काकू? सगळं ठीक आहे ना? थोडा वेळ शांतता होती. मग रमा काकू म्हणाल्या, सांगते ग, पण सांगताना खूप वाईट वाटते आणि न सांगूनही राहत नाही. सुरभीचं हृदय धडधडू लागलं. तिच्या आईची तब्येत काही महिन्यांपासून ठीक नव्हती. प्रत्येक वेळी माहेरी गेल्यावर तिच्या आईचं अशक्त शरीर, थकलेले डोळे पाहून ती व्यथित व्हायची. तिने स्वतःला सावरत विचारलं, काकू काय झालं? लवकर सांगा ना. सस्पेन्स वाढवू नका आता. माझे पाय कापायला लागलेत. काय सांगायचं आहे? आणि शेवटी रमा काकू म्हणाल्या, सुरभी, तुझ्या दादा वहिनीने तुझ्या आईला वृद्धाश्रमात पाठवले. वृंदावन वृद्धाश्रमात. हे ऐकताच सुरभीचा श्वास अडकला. चेहरा पांढरा फटक पडला. काय? तिचा आवाज थरथरत होता. सुरभीने कसं बसं स्वतःला सावरलं आणि हलकसं स्मित करत म्हणाली, नाही काकू, तुम्ही मस्करी करत आहात. माझा दादा असं कधीच करू शकत नाही. तो तर आई बाबांवर जीव ओवाळून टाकतो. बाबांच्या जाण्यानंतरसुद्धा त्यानं आईची जी काळजी घेतली तशी क्वचितच कोणीतरी घेतली असेल. तो म्हणजे अक्षरशः दुसरा श्रवण कुमारच आहे.
रमा काकूंच्या आवाजात आता कडवट सत्य मिसळलं होतं. बेटा, अशी मुलं आता फक्त पुस्तकातच वाचायला मिळतात. आजकाल नातीच माणसांना ओझं वाटू लागली आहेत. हे ऐकताच सुरभीच्या डोळ्यात अश्रू तरळले. रमा काकू पुढे म्हणाल्या, आम्हाला ही कल्पना नव्हती ग. काल आमचा लग्नाचा वाढदिवस होता म्हणून मी आणि तुझे काका वृंदावन वृद्धाश्रमात गेलो होतो थोडं सामान आणि मिठाई वाटायला. तिथं ऑफिस बाहेरच्या लॉनमध्ये तुझी आई एकटीच बाकावर बसलेली होती, डोकं खाली झुकलेलं. सुरुवातीला आम्ही तर ओळखलंच नाही, पण मग तिने आम्हाला पाहिलं आणि अक्षरशः मोठमोठ्याने रडू लागली. विचारलं तेव्हा समजलं तुझ्या भावानंच तिला स्वतः तिथं आणून सोडलं आहे. स्टाफ सांगत होता की तो म्हणाला आता ह्या इथेच राहतील. बेटा, आम्हालाही अजून विश्वास बसत नाही. आता सुरभीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिच्या हातातून पुन्हा मोबाईल निसटला. सगळं डोकं गरगरायला लागलं होतं. तिला वाटलं जणू खोलीतल्या वस्तू तिच्या भोवती फिरत आहेत. आई वृद्धाश्रमात? मनात असंख्य प्रश्नांचे वादळ उठले. ती धपकन खाली फरशीवर बसली आणि सुन्न झाली. राग तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. डोळ्यात दुःखाचं आभाळ भरून आलं होतं. थरथरत्या हाताने तिने पुन्हा फोन उचलला, स्क्रीन पुसली आणि थेट अमितचा, आपल्या भावाचा नंबर डायल केला. दुसऱ्या रिंगलाच फोन उचलला गेला. पलीकडून आवाज आला, अगं सुरभी, कशी आहेस? सगळं ठीक आहे ना? आज अचानक फोन? सुरभीचा चेहरा ताड ताड जळत होता. आवाज जड झाला. सगळं उद्ध्वस्त करून विचारतोयस सगळं ठीक आहे का? काही क्षण शांतता. मग अमित चिडून म्हणाला, ही काय बोलायची पद्धत आहे? विसरलीस का मी तुझा मोठा भाऊ आहे? सुरभीच्या डोळ्यात पाणी आलं, पण आवाजात धार होती. भाऊ असतास तर आईला वृद्धाश्रमात सोडलं नसतंस. बाबा गेले त्यानंतर तूच तिचा आधार होतास आणि तूच तिला बेघर केलंस. अमित चवताळून म्हणाला, अगं वृद्धाश्रमातच तर ठेवले, कुठं सोडून तर आलो नाही. तिथं तिला सर्व सुविधा आहेत, चांगली माणसं आहेत बोलायला. एकटी नाही आहे ती. आमचंही आयुष्य आहे ना, मुलांचं शिक्षण, दिवेची नोकरी. सुरभी तडफडत उठली. अरे, आईची सेवा शक्य नव्हती तर एखादी नर्स ठेवली असतीस. पर्याय शोधण्याऐवजी सरळ तिला घराबाहेर काढलंस. तिच्या डोळ्यासमोरून तिचं घर हिसकावून घेतलंस. बाबा गेले तेव्हाही ती खणकर राहिली, पण तू तर तिच्या मानेवर पाय ठेवला. तुला लाज नाही वाटली? घर स्वतःच्या नावावर करून घेतलंस आणि तिला बाहेरचा रस्ता दाखवलास. अमितचा आवाज आणखीन चढला, मग मी काय करू? रोज नवे त्रास, नव्या आजारपणाचं नाटक. दिव्या ही त्रासून गेली होती. सुरभीच्या डोळ्यातून अश्रूंचा धबधबा उसळला. ती फणफणून म्हणाली, आईनं लहानपणापासून प्रत्येक क्षणी तुझी काळजी घेतली. स्वतःच्या दुःखाचा कधी तुला स्पर्श होऊ दिला नाही. तीच आई आज तुला ओझं वाटते. आता अमित पूर्ण चिडला. आता माझं डोकं नको खाऊस. एवढीच काळजी आहे तर स्वतः जाऊन घेऊन ये आईला. आणि त्याने फोन कट केला. फोनची बीप 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 सुरभीच्या कानात घुमत राहिली, पण आता कुठलाही संवाद उरलेला नव्हता. ती पूर्णपणे कोलमडून गेली होती. शरीराची कोणतीही हालचाल नव्हती. जणू काळाच्या गर्तेत हरवलेली एक बाहुली. पापण्या ओलावलेल्या, श्वास जड आणि दुसरीकडे गॅस अजूनही चालू होता. गॅसवरचं दूध कधीच उकळून खाली ओसडून गेलं होतं, पण तिला त्याची जाणीवही नव्हती. सुरभीचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते आणि तिचं मन दुःख, उदासी, राग आणि असहाय्यतेच्या गर्द धुक्यात हरवलं होतं. अमितचे तीव्र शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते आणि आईची ती एकटी असहाय्य प्रतिमा पुन्हा पुन्हा तिच्या डोळ्यासमोर तरळत होती. तेव्हा स्वयंपाकघरातून सासूबाई अलकाताईंचा काळजीने भरलेला आवाज ऐकू आला, सुरभी, सुरभी बाळा, कुठं आहेस? पण सुरभीला काहीच भान नव्हतं. तिचं शरीर इथंच होतं, पण आत्मा जणू कुठं तरी दूर भिरभरत होता. रडत रडत सुरभीने सगळी गोष्ट अलकाताईंना सांगितली. ऐकून त्या स्तब्ध झाल्या. क्षणभर काय बोलावं हेच सुचेनासं झालं. मग त्यांनी हलक्या हाताने सुरभीच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. सुरभी अश्रू गाळत म्हणाली, माझी आई आजारी आहे आई.
माहीत नाही वृद्धाश्रमात तिची नीट काळजी घेतली जाते की नाही. मी तिला अशा अवस्थेत तिथं ठेवू शकत नाही. अलकाताईंनी खोल श्वास घेतला. त्यांनाही हे ऐकून धक्का बसला होता. सुरभी, तू काळजी करू नकोस. चिंता करून कोणतीही अडचण सुटत नाही. थोडीशी संकुचित होत सुरभी हळूच म्हणाली, मी माझ्या आईला इथं आपल्या घरी घेऊन येऊ का, जर तुम्हाला काही हरकत नसेल तर. हे म्हणताना तिचा आवाज थरथरला. तिला भीती वाटत होती की सासूबाईंना याचा त्रास होईल. पण अलकाताई समजूतदार आणि दयाळू होत्या. त्यांनी सुरभीचा चेहरा दोन्ही हाताने उचलून हसत म्हणाल्या, अगं सुरभी, यामध्ये विचारायचंच काय. तुझ्या आईला अशा अवस्थेत ठेवणं शक्य नाही. आता तर त्यांची अधिक काळजी घ्यायला हवी. तू त्यांना इथंच घेऊन यायला हवं. सुरभीच्या डोळ्यात आशेचा उजेड चमकला. तिच्या मनाला दिलासा मिळाला, कारण कोणीतरी तिच्या वेदना समजून घेत होतं. संध्याकाळपर्यंत सुरभी, आकाश आणि अलकाताई वृंदावन वृद्धाश्रमात पोहोचले. त्या ठिकाणचं वातावरण उदास आणि जड होतं. जुनाट पंखे केवळ थोडाफार हवा देत होते. भिंतीवरील रंग उतरलेला, ठिकठिकाणी सिलिंग आणि दुर्गंधी, फोल्डिंगवर अंथरलेली फाटकी जीर्ण चादर, हे सगळं पाहून सुरभी आणि अलकाताई स्तब्ध झाल्या. एक मुलगा आपल्या आईला अशा ठिकाणी कसा ठेवू शकतो, हाच विचार त्यांच्या मनात घोळत होता. सुरभीने आईकडे पाहिलं आणि तिचं काळीज तुटून गेलं. आई एका कोपऱ्यात शांत बसली होती. डोळे अर्धवट मिटलेले, शरीर अगदी अशक्त. पण सुरभी दिसताच त्यांच्या शरीरात जणू नवं चैतन्य संचारलं. आईने सुरभीला पाहिलं आणि चेहऱ्यावर क्षणी पण प्रेमळ हसू उमटलं. सुरभी धावत जाऊन त्यांच्या गळ्यात बिलगली. उशीर न करता सुरभीने सर्व औपचारिकता पूर्ण केली आणि आईला वृद्ध आश्रमातून घरी घेऊन आली. रस्त्यात आई शांत होती. एक शब्दही न बोलता फक्त सुरभीचा हात घट्ट धरून बसली होती. अलकाताईंनी आधीच त्यांच्यासाठी सर्व तयारी करून ठेवली होती. पाहुण्यांच्या खोलीत मऊ गादी, स्वच्छ चादर, मऊ उशी आणि बाजूच्या टेबलावर आवश्यक वस्तू नीट मांडलेल्या. जेव्हा सुनीताताई खोलीत आल्या तेव्हा त्या थोड्या संकोचल्या. त्यांच्या मनावर एक हलकासा भारही होता. मुलीच्या सासरी राहणं एवढं सोपं नसतं. त्यांनी मनातल्या मनात विचार केला. गंजलेल्या पत्र्याच्या छपराखाली उबगवाण्या वासात गुदमरणारा तो वृद्धाश्रम, कोरड्या नजरेनं पाहणारे CCTV कॅमेरे आणि शुष्क मनानं काम करणारे कर्मचाऱ्यांचे चेहरे, यांच्या पार्श्वभूमीवर हे घर म्हणजे त्यांच्या दृष्टीने निव्वळ 4 भिंती नव्हत्या. ते त्यांच्या नजरेत एक मंदिर होतं, जिथं प्रेम, काळजी आणि माणुसकीचं अस्तित्व जाणवत होतं. त्यांनी हे सर्व ईश्वराची इच्छा मानून शांतपणे नियतीला स्वीकारलं. दिवस पुढे सरकत गेले. सुरभी आणि अलकाताईंनी सुनीताताईंच्या देखभालीत काहीच कमी ठेवलं नाही. अलकाताई रोज पहाटे उठून त्यांच्या आवडीचा हलका नाश्ता करत, कधी मसाल्याची पातळ खिचडी तर कधी नरम गरम शिरा. हे सगळं करताना सुरभी पाहायची आणि मनात विचार करायची, इतकी काळजी तर मी माझ्या स्वतःच्या आईचीही घेत नाही, जितकी माझ्या सासूबाई घेत आहेत. आता दोन्हीही वृद्धा प्रत्येक वेळी एकत्र बसून गप्पा मारायच्या, जुन्या आठवणी शेअर करायच्या, कधी एखादं भजनही म्हणत बसायच्या. सुरभीचा पती आकाश ऑफिसमधून घरी येताना आईच्या औषधांबाबत विचारायला विसरत नसे. सुनीताताईंच्या खोलीत नेहमी कुणीतरी असे, कधी सुरभी तर कधी मुलं. इथं सुनीताताईंना एकटं वाटत नव्हतं. त्यांच्या डोळ्यात पुन्हा ती चमक दिसू लागली होती. जेव्हा त्या आपल्या नातवासोबत हसत खेळत असायच्या तेव्हा सुरभीच्या मनाला समाधान लाभत असे. जरी अमितने आईच्या सेवेतून माघार घेतली होती तरी सुरभी आपल्या आईला ते प्रेम आणि सन्मान देऊ शकत होती, ज्याच्या त्या खऱ्या अर्थाने हकदार होत्या. पण काळाचं चक्र थांबवण्याचं सामर्थ्य कुणाकडेच नसतं. सुरभीने आईला घरी आणल्यानंतर साधारण वर्षभराचं काळ सरलं आणि अचानक सुनीताताईंची तब्येत खालावू लागली. सुरुवातीला सर्दी, खोकला आणि थोडंफार अशक्तपण एवढंच होतं. पण दिवसेंदिवस त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. सुरभी आणि आकाशने तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेतला. औषधही बदलली, पण प्रकृतीत काहीच फरक पडला नाही. एके सकाळी नेहमीप्रमाणे अलकाताई सुनीताताईंकरता गरम चहा घेऊन गेल्या. त्यांनी हाक मारली, पण काही प्रतिसाद नव्हता.
त्या हाका पुन्हा पुन्हा देऊ लागल्या, पण सुनीताताई अंथरुणावर शांत निश्चल पडल्या होत्या. सुरभी बाळा, अलकाताईंनी घाबरून मोठ्यानं हाक दिली. सुरभी धावत आली. तिनं पाहिलं, तिच्या सासूबाई तिच्या आईला उठवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण आईचे डोळे मिटलेले, चेहऱ्यावर एक विचित्र शांतता. सुरभी थरथरत आईजवळ गेली. हलक्याच आवाजात हाक मारली, पण काहीच उत्तर नव्हतं. श्वासही थांबला होता. त्या क्षणी दोघींनाही समजलं, सुनीताताई आता देवाघरी गेल्या होत्या. सुरभीचा जीव तुटून गेला. ती आईजवळ बसली आणि हुंदके देत रडू लागली. अलकाताई आणि आकाशने तिला सावरायचा प्रयत्न केला, पण तिच्या अश्रूंच्या धारेला काहीच थांब नव्हतं. सुनीताताईंच्या अंतिम यात्रेत संपूर्ण कुटुंब सहभागी झालं, अमित वगळता. सुरभीने त्याला फोन करून आईच्या निधनाची बातमी दिली होती, पण तो आला नाही. आता सुनीताताई केवळ आठवणीत उरल्या होत्या, पण सुरभीच्या मनात मात्र भावाच्या बेफिकिरीची एक खोल, कायमची सल घर करून बसली होती. आईच्या चितेला अग्नी दिला जात होता आणि अमित मात्र तिथं नव्हता. त्याची ही उदासीनता अलकाताईंना खोलवर घाव देणारी ठरली. सगळे विधी पार पडले. हळूहळू घरातलं वातावरण पूर्ववत होऊ लागलं. एक दिवस संध्याकाळी बाल्कनीत चहा घेत बसलेल्या अलकाताई विचार करत होत्या, किती स्वार्थी झालं हे जग. आई गेल्यावर सुद्धा पोटच्या मुलाला काहीच फरक नाही पडला. तेवढ्यात त्यांची नजर समोर बसलेल्या आकाशकडे गेली. तो आपल्या लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. त्याला पाहून त्यांच्या मनात एक समाधानाची लहर उमटली. देवा, किती भाग्यवान आहे मी. आकाशसारखा मुलगा मला दिलास तू. स्वतःच्या आईपासून दूर जाण्याचा विचारही न करणारा मुलगा. त्यांच्या डोळ्यात ओल आली. त्यांनी डोळे भरून मुलाकडं पाहिलं. असेच काही दिवस गेले. एका संध्याकाळी सुरभी आणि आकाश काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर गेले होते. घरात अलकाताई एकट्याच होत्या. तेवढ्यात डोअरबेल वाजली. दार उघडलं तर समोर कुरिअर बॉय होता. आकाश देशमुख यांचं कुरिअर आहे, तो म्हणाला. हो बाळा, ते माझा मुलगाच आहे, म्हणत त्यांनी साईन करून ते पॅकेट घेतलं. कवरवर लिहिलं होतं, अपॉइंटमेंट लेटर. अलकाताई सुशिक्षित होत्या. पत्र उघडणं हा त्यांचा हेतू नव्हता, पण तो लिफाफा थोडासा आधीच उघडलेला होता. उत्सुकतेपोटी त्यांनी उघडून वाचलं आणि जे वाचलं त्यानं त्यांना अक्षरशः हादरावून टाकलं. आकाशला परदेशात एका मोठ्या कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी मिळाली होती आणि त्यानं याबद्दल एक शब्दही सांगितला नव्हता. अलकाताई स्तब्ध झाल्या. त्यांनी लिफाफा परत अगदी जसा होता तसाच बंद केला आणि हलक्या पावलांनी जाऊन तो त्यांच्या खोलीतल्या टेबलावर ठेवला. त्या रात्री जेव्हा सुरभी आणि आकाश घरी आले तेव्हाही त्यांनी याचा काही उल्लेख केला नाही. ना आकाशनं काही सांगितलं, ना सुरभीनं, आणि ना अलकाताईंनी काही विचारलं. त्यांच्या मनात आशा होती, माझा मुलगा नक्की सांगेल काहीतरी, पण दोघंही आपापल्या दुनियेत व्यस्त होते. माझा मुलगाच आता माझ्यापासून इतका दूर गेला आहे का? एवढी मोठी गोष्टसुद्धा लपवतोय. पुढील काही दिवसात अलकाताईंनी जाणलं, काहीतरी गूढ चाललंय. सुरभी आणि आकाश अधूनमधून एकांतात बोलायचे, दरवाजा बंद करायचे आणि त्यांनी काही विचारलं तर लगेच विषय बदलायचे. सर्वच गोष्टी सूचित करत होत्या, काहीतरी लपवलं जातंय. पण अलकाताई शांत राहिल्या. मुलांना त्यांची प्रायव्हसी द्यायलाच हवी असं स्वतःला समजावत राहिल्या. पण एक आईचं मन सगळं जाणत असतं. आता त्यांच्या मनात एक नवीन भीती घर करू लागली होती. माझा आकाश, तोही आता माझ्यापासून दूर जाऊ लागलाय का? अलकाताईंच्या मनात अस्वस्थतेचं वादळ उठलं होतं. आकाशच्या प्रमोशनचं आणि परदेशातल्या नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर त्यांच्या डोक्यात पुन्हा पुन्हा घुमत होतं. मग का नाही सांगितलं माझ्या मुलानं मला? हा प्रश्न त्यांच्या मनात थैमान घालत होता. इतक्यात सुरभीचा आवाज कानावर पडला. मी तर म्हणते, एकदा आईंना घेऊन जा, त्यांना दाखवून तर या. शेवटी पुढे त्यांनाच तर राहायचं आहे. हे ऐकून अलकाताई थबकल्या. हे कशाबद्दल बोलत आहेत? विचारांचा गोंधळ उडाला. तेवढ्यात आकाशचा आवाज आला. बरोबर आहे, एकदा आईला दाखवून तर येतो. अलकाताई दरवाजाबाहेरच उभ्या होत्या. प्रत्येक शब्द त्यांच्या कानात स्पष्ट घुमत होता. हृदयाची धडधड वाढली.
त्यांना समजेनासं झालं होतं नेमकं काय चाललंय. एक विचित्र शंकेचा काटा मनात टोचून गेला. पटकन स्वतःला सावरत त्याने जवळच असलेल्या फर्निचरवर धूळ झटकण्याचं सोंग केलं. जणू काही ऐकलंच नाही. तेवढ्यात आकाश बाहेर आला. आईला पाहून हसत म्हणाला, आई पटकन तयार हो जा. का रे बाबा, अलकाताईने आश्चर्य आणि किंचित भीतीनं विचारलं. आकाश अत्यंत शांतपणे म्हणाला, खरं तर एक नवीन वृद्धाश्रम तयार झाले, सर्व सोयी सुविधांसह. विचार करत होतो एकदा तुला घेऊन जाऊन दाखवतो. काही कमी वाटलं तर सांग. वृद्धाश्रम? वृद्धाश्रम हे शब्द ऐकताच अलकाताई सुन्न झाल्या. छाती धडधडू लागली. जणू जमीनच त्यांच्या पायाखालून सरकली. काय आकाशही तसंच करणार आहे का? जसं अमितनं सुनीताताईंना वृद्धाश्रमात सोडलं. त्या काही बोलणार इतक्यात त्यांचा 5 वर्षाचा नातू पिंकू धावत आला. मी पण येणार आजीबरोबर. आजीला कुठं घेऊन जाताय? मला पण जायचंय. सुरभी धावत आली. पिंकूला ओढत म्हणाली, पिंकू तुझं तिथं काही काम नाही, तू घरातच थांब. पिंकू हट्टाने ओरडला, नाही मी पण जाणार, मला पण जायचंय. सुरभी त्याला समजावत म्हणाली, पिंकू आजी उद्या वृद्धाश्रमात जाणार आहे. तुझे बाबा आज फक्त दाखवायला घेऊन जात आहेत. पिंकूने निरागसपणे विचारलं, आई वृद्धाश्रम म्हणजे काय? आकाश प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, पिंकू हे एक खूप चांगलं ठिकाण आहे जिथं वृद्ध लोक राहतात, जे एकटे असतात, ज्यांना कोणाचा आधार नसतो. पण अलकाताईंना विश्वासच बसत नव्हता की हे सगळे शब्द त्यांच्या मुलाच्या तोंडून निघत होते, ज्याच्यासाठी आयुष्यभर रात्रंदिवस कष्ट उपसले, ज्याचं आयुष्य उजळवण्यासाठी स्वतःच्या स्वप्नांची राख केली. तोच मुलगा आज अशा पद्धतीने निर्णय घेत होता. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. डोकं गरगरू लागलं. डोळ्यासमोर अंधुक पडायला लागलं. कसं बसं शेजारच्या सोप्यावर धरून त्या बसल्या. मनात ठाम निर्धार होता, नाही मी वृद्धाश्रमात जाणार नाही. एकटी राहील, मेलं तरी चालेल, पण कणाकणानं झिजत तुटत आजारी पडत जाईल तरी वृद्धाश्रमात जाणं मला मंजूर नाही. आणि डोळे मिटताच संपूर्ण भूतकाळ वादळासारखा डोळ्यासमोर तरळून गेला. वा लग्नाला अवघे 12 वर्ष झाली होती. आकाश 11 वर्षाचा, विना 10 वर्षाची. तो दिवस जेव्हा पतीचं अचानक निधन झालं, अलकाताईंचा सारा आत्मविश्वास कोसळला होता. रात्रीची झोप, दिवसाचं समाधान सगळं हरवलं होतं. फक्त एकच प्रश्न मनात सतावत होता, या लहानग्या जीवांचं काय? त्यांचं भवितव्य कोण घडवणार? पतीच्या वडिलोपार्जित जमिनीचे वाटे अजून झाले नव्हते. कोणताही आर्थिक आधार नव्हता. मुलांच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून त्यांचं काळीज कोरडं व्हायचं. पण हीच मुलं त्यांच्या संघर्षाची प्रेरणा बनली. अलकाताईंनी हार मानली नाही. एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी स्वीकारली. पगार तसा फारसा नव्हता, पण ध्येय मोठं होतं. शाळेनंतर ट्युशन सुरू केली. सकाळी मुलांना शाळेत पाठवून दिवसभर स्वतः शिकवायचं. संध्याकाळी ट्युशन, रात्री घरकाम. थकवा अंगभर पसरायचा, पण मुलांच्या हसण्यात सगळा थकवा क्षणात नाहीसा व्हायचा. आकाश आणि विना दोघेही आईचं कष्ट ओळखायला लागले होते. आकाश लहानपणापासून आईला मदत करायचा. कधी भांडी धुवायचा तर कधी घर आवरायचा. एक दिवस अलकाताई ट्युशन घेऊन रात्री उशिरा थकलेल्या अवस्थेत घरी परतल्या होत्या. त्याच वेळी आकाश त्यांचे खांदे दाबत म्हणाला होता, आई मी मोठा होईन, कमवायला लागेल आणि मग तुला अजिबात काम करू देणार नाही. तू फक्त आराम कर. त्या निष्पाप शब्दाने अलकाताईंच्या चेहऱ्यावर फुललेलं हास्य अजूनही त्यांच्या आठवणीत ताजं होतं. माझं बाळ किती समजूतदार आहेस. आणि कालांतराने आकाशने आपलं ते वचन पाळलंच. त्याची जिद्द आणि मेहनतीचं फळ त्याला मिळालं. एक चांगली प्रतिष्ठेची नोकरी त्याच्या वाट्याला आली. ते दिवस आठवत अलकाताई स्वतःशीच म्हणाल्या, घर फारसं लहान नव्हतं आमचं, पण आकाशचा हट्ट होता चांगल्या कॉलनीत घर घ्यायचं. मी म्हटलं बरोबरच आहे. माझ्या नावावरचं जुनं घर विकलं, वर्षानुवर्षांची बचत काढली आणि मग हे नवीन घर घेतलं. इतकंच नाही, घराची नोंदणीही थेट मुलाच्या नावावर करून टाकली. नातेवाईक म्हणाले होते, सगळं काही मुलाच्या हवाली करू नकोस, पण मी ऐकलं नाही. वाटलं आज नाहीतर उद्या सगळं त्याचंच होणार आहे ना. नंतर विनाचं एका प्रतिष्ठित घरात लग्न झालं आणि मग आकाशचं लग्न सुरभीसोबत झालं. सुरभीनेही अलकाताईंना
आईचं स्थान दिलं. त्या घरात एक नवं सुखाचं वारं वाहू लागलं. आकाशनं आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि मेहनतीच्या जोरावर नोकरीत एकामागोमाग एक प्रमोशन मिळवलं. प्रत्येक वेळी मन अभिमानाने भरून यायचं. आकाश आता महिन्याला लाखो रुपये कमवतोय. एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर काम करतोय. तेवढ्यात त्याच्या वडिलोपार्जित जमिनीची वाटणी झाली. त्यावेळी जमिनीच्या किमती गगनाला भिडलेल्या. अलकाताईंनी ती जबाबदारी आकाशवर सोपवली. मुलगा लायक आहे, त्यालाच पुढे सगळं सांभाळायचं आहे. मग निर्णय त्याचाच असावा. आकाशनेही ती जमीन विकून एक मोठा प्लॉट खरेदी केला. पण एक दीर्घ श्वास घेत अलकाताई म्हणाल्या, त्यावेळी कुठे वाटलं होतं की ज्या मुलाला आयुष्यभर सगळं काही दिलं, तोच मुलगा एक दिवस माझ्यासाठी या घरात जागा ठेवणार नाही. आकाश आणि सुरभी एकेकाळी कोणतंही काम आईच्या सल्ल्याशिवाय करत नसत. प्रत्येक गोष्ट त्यांच्या अनुमतीनं आणि आदरानं घडायची. पण आता सल्ला तर दूरच राहिला. मला सांगणंही गरजेचं वाटेनासं झालं. सुरभीला तर मी माझीच मुलगी मानली होती. प्रत्येक गोष्टीत तिला महत्त्व दिलं, फक्त एवढ्यासाठी की तिला कधी असं वाटू नये की ती माहेरी नाही, सासरी आहे. लग्न होऊन आल्यावर घरात सगळं काही पारंपरिक आणि नीटनेटकं चालायचं. पण लवकरच सगळं बदलायला लागलं. स्वयंपाकघरापासून ते देवघरापर्यंत सगळं सुरभीच्या पद्धतीनं बदललं. आणि जेव्हा मी काही बोलायचा प्रयत्न करत असे तेव्हा उत्तर मिळायचं, आई आता तुमचा काळ गेला, आता आमचा मॉडर्न जमाना आहे, सगळं काही आधुनिक पद्धतीनंच हवं. तुम्ही फक्त आराम करा, काही काळजी करू नका, मी सगळं सांभाळते. आराम करा म्हणत म्हणत मला हळूहळू गप्पच केलं, बाजूला सरलं आणि ही गोष्ट मला कधी जाणवलीसुद्धा नाही. सुरभीच्या आईला वृद्धाश्रमात पाठवलं होतं तेव्हा तिला किती दुःख झालं होतं. तेव्हा मी तिचं सगळं दुःख, तिचा आक्रोश, तिचं साश्रू हृदय समजून घेतलं. ती आईची सेवा करत होती आणि मी कधीच आडवी आले नाही, एक शब्दही बोलले नाही. पण आज तीच सून मलाच वृद्धाश्रमात पाठवण्याच्या गोष्टी करते. हा विचार मनात आला आणि अलकाताईंचं काळीज अक्षरशः तडतडू लागलं. जी सून आपल्या आईची सेवा करू शकते तिला सासू ओझं वाटू लागली. त्यांचा कंठ दाटून आला. का कुणालाही समजत नाही. त्या म्हणाल्या, आकाश हा माझा एकुलता एक मुलगा आहे. जर तो आपल्या बायकोला आणि मुलाला परदेशात घेऊन जाऊ शकतो तर मग मला आपल्या आईला का नाही? आणि समजा खरंच अशी परिस्थिती असेल की तो मला बरोबर घेऊ शकत नसेल तर निदान माझ्या डोक्यावरचं छप्पर तरी का काढून घेतलं? त्यांच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. मुलानं काळजावर जे घाव केले ते अदृश्य असले तरी खोल होते. अलकाताई अजूनही भूतकाळाच्या आठवणीत हरवून गेल्या होत्या. तेवढ्यात मुलाचा आवाज त्यांच्या कानावर पडला, आई तू अजून तयार नाहीस? लवकर आवर, मला अजून खूप कामं आहेत. अलकाताईंनी पटकन स्वतःला सावरलं आणि काहीही न बोलता गाडीच्या पाठीमागच्या सीटवर जाऊन बसल्या. संपूर्ण प्रवासभर त्यांच्या नजरा खिडकीबाहेर रोखून होत्या. मध्येच एक क्षण असाही आला जेव्हा त्यांनी हळू आवाजात विचारलं, म्हणजे तू ठरवलंच आहेस का? आकाशने क्षणाचाही विचार न करता बेफिकिरीच्या सुरात उत्तर दिलं, आई खूप विचार करूनच निर्णय घेतला. एकदा पुन्हा विचार केला असतास? अलकाताईंचा आवाज जणू खोल काळोखात हरवत गेला. आई आता वेळ नाहीये अशा गोष्टींसाठी. खूप कष्ट करून हा टप्पा गाठलाय. आकाशचे शब्द काळजात कटाऱ्यासारखे घुसले. त्यांचं मन सैरभैर झालं. सुमारे 20 मिनिटांनी गाडी एका नवी कोऱ्या इमारतीपाशी थांबली. स्वच्छ गेट, हिरवळ असलेलं टुमदार लॉन. दारात पोहोचताच एक कर्मचारी धावत आला आणि म्हणाला, नमस्कार सर, ही माझी आई आहे. आकाश म्हणाला, त्यांना जागा दाखवून द्या. या आई, मी दाखवतो. तो मन मिळावूपणे म्हणत त्यांना आत घेऊन गेला. येथे मोठ्या स्क्रीनचा TV आहे. सर्वांसाठी औषधांचा योग्य बंदोबस्त आहे. योगा क्लासचं नियोजन आहे आणि कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाला काही लागलं तर आमचा स्टाफ तत्पर आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं काही सामान आणण्याची गरज नाही. सर्व सुविधा आम्हीच पुरवतो. आई येथे काहीच कमी नाही, मॅनेजर सांगत होता. पण अलकाताई मुकाट्याने मान हलवत होत्या. आता ना काही विचारायचं उरलं होतं ना काही बोलायचं. सुविधा होत्या पण आपुलकी नव्हती. बाहेर आल्यावर आकाशने तात्काळ विचारलं, कसं वाटलं आश्रम? काही कमी वाटली का? त्यांनी शांतपणे नकारार्थी मान हलवली.
आकाशने सुटकेचा निश्वास टाकला. ठीक आहे मॅनेजर साहेब. आईला सर्व काही ठीक वाटलं. उद्या सकाळी तिला घेऊन येतो. अलकाताई गप्पच गाडीमध्ये जाऊन बसल्या. पाठीमागे उभा असलेला मॅनेजर म्हणाला, उद्या सकाळी 10ला पूजा आहे. तुम्ही वेळेत या. गाडी सुरू झाली आणि अलकाताई खिडकीतून बाहेर पाहू लागल्या. रस्त्याच्या दृश्यात आता धुरकटपणा होता. डोळ्यातून ओघळणाऱ्या पाण्यामुळे बाहेरचं सगळं अस्पष्ट दिसत होतं. घरी पोहोचल्यावर एकही शब्द न बोलता त्या थेट आपल्या खोलीत गेल्या आणि अंथरुणावर निपचित पडल्या. त्यांचं मन ओरडून सांगत होतं, मोठ्याने रडावं, काळजातलं सगळं दुःख ओरडून मोकळं करावं. पण आता त्यांना कळून चुकलं होतं. आपल्या आयुष्याचा निर्णय कुणी दुसऱ्यानं घेतलाय आणि आपला आवाज इथे महत्त्वाचाच नाही. कितीही विरोध केला तरी होणार तेच जे आकाश आणि सुरभीनं आधीच ठरवलं आहे. म्हणून त्या गप्प राहिल्या. स्वतःच्या मनाला समजावत म्हणाल्या, ठीक आहे, वृद्ध आश्रम सुसज्ज आहे, सुविधा चांगल्या आहेत, पण कितीही सुविधा असल्या तरी ते घर नाही. सकाळ झाली. त्यांनी खोलीच्या दारातून बाहेर पाऊल टाकलं आणि समोरचं दृश्य पाहताच त्या पूर्णपणे कोसळल्या. आकाश, सुरभी आणि पिंकू तिघंही वृद्ध आश्रमात जाण्यासाठी सज्ज होते. सुरभी घाईघाईने नाश्ता करत होती. आकाशने घड्याळात पाहिलं आणि म्हणाला, आई, लवकर तयार हो. मॅनेजरला सांगितलं होतं 10च्या आत पोहोचू. अलकाताईंचं मन भरून आलं. घरातल्या प्रत्येक वस्तूला त्यांनी डोळे भरून पाहिलं. सगळं मागे सुटत चाललं होतं. छातीवर मोठा दगड ठेवलेला असावा तसं वाटत होतं. तरीही काही न बोलता जीव गिळून त्यांनी स्वतःला तयार केलं आणि सगळ्यांसोबत गाडीत येऊन बसल्या. गाडी वृद्धाश्रमाच्या दिशेने निघाली. गाडीत सगळीकडे सन्नाटा होता. मग अलकाताईंच्या मनात मात्र एक वादळ उठलं होतं. वृद्धाश्रमात पोहोचल्यावर अलकाताई गाडीतून उतरल्या. समोरचं दृश्य पाहताच त्यांना एक धक्का बसला. त्यांची मुलगी वीणा आणि जावई बापू आधीच तिथे उपस्थित होते. वीणा हसतच त्यांच्या दिशेने आली आणि म्हणाली, आई, तू आलीस? पण अलकाताईंच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. तुम्ही दोघं इथं? दादानं आपली मान गर्वाने उंच केले. यालाच म्हणतात खरी प्रगती. याला प्रगती म्हणतात? अशा प्रगतीचा काय उपयोग? त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या. मुलगा तर परकाच झाला आणि माझी मुलगीही. सुनीताताईंसोबत निदान त्यांची मुलगी तरी होती, पण माझी दोन्हीही मुलं स्वार्थीच निघालीत. तेवढ्यात पिंकू त्यांच्या साडीचा पदर पकडत म्हणाला, आजी, आतमध्ये चल ना. त्याचा निरागस स्वर त्यांच्या आतल्या वेदनेला अजून खोल कुरतडून गेला. पण अलकाताईंचे पाय जड झाले होते. त्यांचा पाय पुढे पडत नव्हता. तेवढ्यात वृद्ध आश्रमातून 4-5 वृद्ध त्यांच्या दिशेने आले. अलकाताईंचं मन व्याकुळ झालं. या समाजानं वृद्धांना किती एकटं करून टाकलंय. मुलं मुली सगळे आपल्या स्वप्नांच्या मागे धावतायत आणि आम्हाला मात्र पुस्तकासारखं कपाटात ठेवून दिलंय. त्या आजूबाजूला बघू लागल्या. अरे, हे सगळे लोक कुठे गेले? तेवढ्यात मॅनेजर हसत त्यांच्याजवळ आला. या आई, आत या. मॅनेजर त्यांना हॉलमध्ये घेऊन गेला आणि म्हणाला, हॅपी बर्थडे टू यू. सगळा हॉल टाळ्यांच्या गजराने दुमदुमला. हॉल फुलांनी, फुग्यांनी, लाईटिंगच्या माळांनी सजवलेला होता. मधोमध एक मोठा केक होता. त्यांचा मुलगा, सूनबाई, मुलगी, जावई बापू सगळे तिथे होते. आकाश हसत त्यांच्या जवळ आला. आई, तुला कधीच तुझा वाढदिवस लक्षात राहत नाही, पण यावेळी आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं होतं तुला तुझ्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय क्षण द्यायचा होता. अलकाताईंनी थरथरत्या हाताने केक कापला. पिंकूनं पहिला तुकडा त्यांच्या तोंडात भरवला. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू साचले. आई, अजून एक सरप्राईज बाकी आहे, सुरभी हसत म्हणाली आणि त्यांना बाहेर घेऊन गेली. वृद्ध आश्रमाच्या गेटवर एक नवीन बोर्ड लावला जात होता. हे पहा, सुरभीने इशारा केला. अलकाताईंनी त्या दिशेने पाहिलं. मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, शंकर वृद्ध आश्रम. त्या क्षणी त्या स्तब्ध झाल्या. आकाशने आईचा हात घट्ट धरला आणि म्हणाला, आई, जेव्हा आपण सुरभीच्या आईला घेण्यासाठी वृद्धाश्रमात गेलो होतो आणि तिथली स्थिती पाहिली, तेव्हाच आम्ही ठरवलं होतं आपल्याला जे काही मिळाले त्यातून समाजासाठी काहीतरी करायचं आणि हा आमचा त्या दिशेने टाकलेला पहिला पाऊल आहे. अलकाताईंच्या डोळ्यामध्ये आश्चर्य मिसळलेलं होतं. पण एवढा खर्च कसा केला?
आकाश हसत म्हणाला, आई तुला आठवते का, गावाकडची जमीन जेव्हा आपल्या नावे झाली तेव्हा तू मला तिचा उपयोग ठरवायचा अधिकार दिला होतास. मी ती जमीन विकून हा प्लॉट घेतला आणि त्या प्लॉटवर आज हे वृद्धाश्रम उभा आहे. तेवढ्यात सुरभी म्हणाली, आई हा वृद्धाश्रम तुमच्याच मार्गदर्शनानुसार चालणार आहे, कारण वृद्धांच्या व्यथा, गरजा आणि भावना तुमच्या इतक्या खोल कुणालाच उमगत नाहीत. हेच सरप्राईज आम्ही तुमच्या वाढदिवसासाठी जपून ठेवलं होतं. अलकाताई क्षणभर थांबून म्हणाल्या, पण मी एकटी हे सगळं कसं सांभाळणार. आकाश हसून म्हणाला, आई तू काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. त्या क्षणी अलकाताईंच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू उघळले. पण आकाश तू तर परदेशात जाणार होतास ना. परदेशी, तुला कोण म्हणालं. आकाश थोडा चकित झाला. तुझं अपॉइंटमेंट लेटर मी वाचलं होतं. आकाशने त्यांच्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, आई ते पत्र खरंच आलं होतं. मला नोकरीची ऑफर मिळाली होती आणि पगारसुद्धा इथल्या तुलनेत अनेक पटीनं जास्त होता. पण मी ती संधी स्पष्टपणे नाकारली, कारण इथं आपल्याला काहीच कमी नाही. आणि तू असं का समजलंस की आम्ही तुला इथं एकटीला सोडून कुठेतरी निघून जाऊ. आपल्या मुलाच्या या शब्दाने अलकाताईंच्या अंगावर शहारे आले. हृदय भरून आलं. डोळ्यातून ओघळणारे अश्रू सांगून गेले. ते होते आनंद अश्रू. त्या आकाश आणि सुरभीला घट्ट मिठी मारतात. वीणा आणि जावईसुद्धा जवळ येतात आणि पिंकू तर थेट त्यांच्या मांडीवर येऊन बसतो. कुटुंबातलं हे प्रेम, एकोपा, समर्पण पाहून हॉलमध्ये उभे असलेले वृद्ध आणि कर्मचारी टाळ्यांचा कडकडाट करू लागतात. त्यांच्या डोळ्यातही अश्रू चमकत होते. कित्येक वृद्धांच्या मनात एकच विचार उमटत होता, आपल्यालाही आकाशसारखा मुलगा लाभला असता तर. हॉलमध्ये टाळ्यांचा गजर सुरू असतानाच अलकाताईंनी आकाशाकडे प्रेमळ नजर टाकली आणि मनोमन म्हणाल्या, शंकरराव कुठेतरी वरून तुम्ही हे सगळं पाहत असाल आणि नक्कीच समाधानीपणे हसत असाल. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.